टीव्ही सत्यमेव व्रतम। खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद बैठक विषयी तटकरे यांच्या प्रतिक्रिया। आज राज्यव्यापी बैठक पार पडली आहे। राज्यात महायुतीला चांगलं यश मिळालंय। आमच्या पक्षाला देखील अजित पवार यांच्या नेतृत्वात क्रमांक 2 वर एक विजय प्राप्त झालाय। लाडकी बहीण योजना आणि महिलांचा मिळालेला प्रतिसाद हे एक मुख्य कारण होतं। स्थानिक स्वराज्य संस्था रेंगाळलेल्या आहेत, लवकरच त्या होऊ शकतात। आता संघटन मजबूत करणं आमची जबाबदारी आहे। सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। मी पक्षाकडे अधिक लक्ष देणार आहे। राज्यात पक्ष बांधणी करू, नव्या नियुक्त्या करू। महाराजांची जयंती 19 तारखेला आहे। पक्षाच्या वतीने स्वराज्य सप्ताह साजरा करणार आहोत। स्वराज्य सप्ताह निमित्ताने राज्यव्यापी कार्यक्रम घेणार। अनेक जयंत्या आम्ही राज्यभर साजऱ्या करू। केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा दिलाय। पक्षातर्फे हा दिन देखील साजरा करू। प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यव्यापी दौरा मी करणार आहे। अजित पवार देखील दौरे करणार आहेत। अनेक पक्ष प्रवेश घेणार आहेत। पक्षांचं संघटन अधिक मजबूत करणार आहोत। अनेक मोठे नेते आणि मुख्य नावं संपूर्ण राज्यातून आहेत जे पक्ष प्रवेश करतील। लवकरच नावं सांगू, चर्चा सुरू आहे। धनंजय मुंडे यांच्याविषयी प्रतिक्रिया। मी अनेकदा स्पष्ट केलंय की देशमुख यांची हत्या निर्घृणपणे झाली, याची सखोल चौकशी व्हायला हवी। दोषी लोकांवर कठोर कारवाई व्हावी, मास्टर माइंड शोधून काढावा ही आमची मागणी आहे। त्या घटनेचा तपास महत्त्वाचा आहे। देशमुख यांच्या हत्येचा तपास व्हावा। 3 समित्या नेमल्यात, तपास यंत्रणा करत आहे। दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मास्टर माइंड शोधून काढावा। जे आरोप झालेले आहेत त्याची दखल सरकारने घेतली आहे। जे निर्णय येतील ते लवकर सांगू। अजित पवार सरकारचं नेतृत्व करत आहे, ते निर्णय घेतील। कृषी घोटाळा याविषयी प्रतिक्रिया। सरकार तपास करत आहे। पालकमंत्री यांच्याविषयी बोलले की रायगड आणि नाशिकवर लवकरच निर्णय होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील। अजित पवार बोलले असतील तर महापालिका निवडणूक स्वबळावर लढलो तर ते फायनल। दिल्ली निवडणुकांविषयी प्रतिक्रिया। जनतेचा कौल हा मान्य करावा लागतो। लोकसभेला खोटं नरेटिव्ह सेट केलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले। राज्यात महायुतीला यश मिळालं होतं। दिल्लीत भाजपाला जनतेनं संधी दिली। सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो। पराभूत होणाऱ्या पक्षांना आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं। फॅड आलाय की ईव्हीएम वर दोष द्यायचा। आम्ही लोकसभेला पराभव स्वीकारला होता। ईव्हीएम वर दोष न देता पराभव स्वीकारावा। राहुल गांधी यांच्याविषयी प्रतिक्रिया। महाराष्ट्रात जो पराभव झाला त्यातून त्यांचे नेते अजून सावरले नाहीत। नवे मतदाता नोंदवले जातात। निवडणूक आयोग अंतिम यादी नक्की करत असते। सगळ्या याद्या प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातात। निवडणूक आयोगाने त्यांना माहिती द्यावी ही विनंती। सोलापूरकरांविषयी प्रतिक्रिया। राहुल सोलापूरकर यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, हा राष्ट्रद्रोह आहे। विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचावी ही भूमिका आहे। तुम्ही आपल्या समोर विषद केला। आपल्याला काही संवाद करायचा असेल तर आपण मोकळेपणाने करावा अशी आपल्याला विनंती। पक्षप्रवेश कोणाची होणार? म्हणजे मोठे नेते आहेत, मुख्य नावे आहेत, मुख्य नावं आहेत, मोठे नेते आहेत। महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील आहेत। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम पूर्व विदर्भ, कोकण सगळ्या परिसरातील, मुंबईतील सुद्धा आहेत। आता चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे। एकदा जशी दृष्टिक्षेपात येईल तसं सांगू। सुरुवातीच्या कालावधीमध्ये वरिष्ठ पातळीवरती काय बैठक झालेली होती, परंतु त्या संदर्भामध्ये व्यापक काही चर्चा होऊ शकली नाही। पण तसं एक संकेत ठरवले गेले। पार्टी प्रेसिडेंट and national president both are the most ambitious of Narendra Modi. Every day new controversy is coming surrounding. Anjali Damania has achieved that he is involved in some agricultural stand. So should he resign from by accepting the moral responsibility from the ministry? What is the opinion of Sunil Thakur? Since beginning as a state president, I have oftenly said with the press that the incidents which happened for Deshmukh murder case, it is very much more sensitive. The Chief Minister of Maharashtra has appointed 3-tier systems of the inquiry. It is going on. Rashtrakuta Congress Party is of firm opinion that accused should be found out and he should be given maximum punishment. Not only accused, those who are behind the curtain for that particular incidents must be punished for that. This is then Rashtrakuta Congress Party's official stand. सर, धनंजय मुंडेंचा हेच मराठीत हवंय। अनेक प्रकरणात नाव आलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असा उद्योग विरोधी पक्षाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही। कालचं प्रकरण असू द्या
किंवा संजय देशमुखांची हत्या असणं, प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः याकडे लक्ष देताय, मुंडेंचा राजीनामा घेणार? एक असं आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं, दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं, मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं की स्वर्गीय धनंजय देशमुख यांची हत्या निगूढ पद्धतीची झाली, त्याचा सखोल तपास व्हावा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये 3 वेगवेगळ्या चौकशी समिती नेमलेली आहे. CIDची आहे, SITची आहे, ज्युडिशियल इन्क्वायरी म्हणजे न्यायालयीन चौकशी सुद्धा आहे. त्या पद्धतीने सर्व यंत्रणा करतायत, त्यांचा तपास करतायत. तपासाची गती सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे. जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी. दोषींवरती कठोर कारवाई करत असताना याचा मास्टर माइंड कोण आहे तोही शोधून काढला जावा आणि त्यांना सुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी. ही वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नियमितपणाने मुंबई, दिल्ली ज्या ज्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या राजीनामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारण्यात आलं, त्यावेळेला मी एवढंच सांगितलं की मला ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई हे महत्वाचं आहे. म्हणून त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही. एक भाग. दुसरे जे काही त्यांच्याबद्दलचे आरोप झाले त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्या कडनं दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय जो असेल तो होईल. आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पुण्यामध्ये घेता, मला पुण्याशी संदर्भात प्रश्न आहे महानगरपालिकेचा. सर, आता आपले पालकमंत्री सुद्धा आणि पवारसाहेब आहेत, पण जे आयुक्त आहेत ते सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर सुद्धा अगदी दुर्कावून लावतात. विशेष करून हे त्यांचे शूटिंग घेण्याच्या बाबतीत आहे की जो सरकारी एम्प्लॉई आहे त्याचं कुणीही नागरिक शूटिंग घेऊ शकतो आणि पुण्याचे पोलीस आयुक्तांना सुद्धा कॅमेरावर सांगितलं नाही. मग तुमचे PFC आयुक्त हे का सांगत नाही, त्याच्यावर काहीही बोलत नाही. तुम्ही मिलिंद जाधव टीव्हीत. एक तर मला याची पार्श्वभूमी माहिती नाही, पण सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं, लोकप्रतिनिधींचं, सरकारचं, मग ते भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांचं कर्तव्य आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आपण सांगताय त्याची माहिती घेऊनच त्या संदर्भातली मला प्रतिक्रिया देते. भाषणामध्ये तुम्ही म्हणाला की पक्ष नेतृत्वाच्या पाठीमागं जो अडचणीच्या काळात कार्यकर्ता उभा राहिलाय त्याला युक्त करू देणार नाही, हा धागा पकडून तुम्ही धनंजय मुंडेंचं समर्थन पूर्ण पक्ष करतो. आणि याला दुसरा प्रश्न आहे, दादा म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तुम्ही या संदर्भात निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री म्हणतात की दादा निर्णय घ्यावा, पण तो गावाला चेंडू सुरू आहे, नेमकं काय वाटतं? एक बाब अशी आहे की मी त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीत अधिकृत पक्षाचं मत वारंवार सांगितलं आणि आता मी त्यापेक्षा अधिक मी काय त्या विषयावरती बोलणार नाही. एक इतर बाबीमध्ये उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाने जे काही काल आपल्याजवळ संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं असेल, तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करतात, ते त्या संदर्भात सक्षम आहेत निर्णय घ्या. महिला मुंडेंचं प्रकरण आहे की आज चौकशीतनं काय निघाल ते निघाल आणि यामुळे टोटल पक्षाची अप्रूव्ह जास्त जाते आणि आपण काहीच करत नाही, हे जो कार्यकर्त्यातील वातावरण निर्माण झाले त्याबद्दल तुम्ही कार्यकर्त्याला काय मानता? काहीच नाही म्हणजे लोक आपण आता वारंवार त्याच विषयावरती वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारून त्याच्यातलं उत्तर तर नाही आहे. एक मी स्वच्छ सांगितलं, पक्षाची स्पष्ट भूमिका सांगितली की त्या घटनेच्या बद्दलची पक्षाची भूमिका काय. शिर्डीच्या शिबिरामध्ये सुद्धा धनंजय मुंडे होते, त्यांनी त्यांचं भाषण त्या ठिकाणी केलं. पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे काही समजायचं होतं ते त्या ठिकाणी समजलं. त्यामुळे पक्षाचं हित, पक्षाचा आता तुम्ही शब्द वेगळा वापरला खरं लोकशाहीमध्ये इतका संविधानिक आहे की जो मी उच्चार करणं आपण पत्रकार त्यामुळे आपण वापरू शकतो, पण मी तो वापरणार नाही. पक्षाचं हित कशात आहे, पक्षाचा संबंध जी वैचारिकता आहे ती कशामध्ये आहे, पक्षाचं लेवल काय, त्याचा सारासार विचार पक्ष नक्कीच करतोय, करत राहील आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आढळून येताना निर्णय पक्ष निश्चितपणे घेईल. इतर विषय समोर आला आणि त्याला आता अनेक सामाजिक कार्यकर्तेही दुजोरा देताना दिसत आहेत आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत कृषी घोटाळ्यावर. सरकार
तर रायगड आणि संभाजीनगरचे गाडी व्यवस्थेची पालन जिंकलं Not Sambhajinagar, it is Nashik. Sambhajinagar is already Sanjay Sirsat, so don't injustice to him. He is already functioning there. I think the subject is with the Honorable CM and both of the CM. They will take the decision at appropriate time. Whatever the decision taken by the both DCM and the CM must be accepted by all. NCB will honor that. तर संघटनात्मक बांधणीवरती आपण लक्ष देतात बैठकीच्या संदर्भात महापालिका इलेक्शन लवकर सुरू होते तर या पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षाची काय भूमिका आहे वैयक्तिक लढण्याच्या अवस्थेवर एक असं आहे की पक्षाच्या शिबिरामध्ये सुद्धा काही प्रवाह असं मांडण्यात आले पक्षाची ताकद वाढते आहे त्याच्यामुळे पक्षाने काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणुका लढवाव्या अशी कार्यकर्त्यांनी शिबिरामध्ये मागणी केली वस्तुस्थिती ती खरी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि त्या पक्षाच्या ज्या वेळेला बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा तसा सूर निघाल्याचं वाहिन्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या बातमीतून वाचायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका घोषित होतील दृष्टिक्षेपात येतील त्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे संघटनेचे प्रमुख एकत्रितपणाने आम्ही बसू आणि मग महापालिका न्याय जिल्हा परिषद न्याय नेमकी राजकीय परिस्थिती त्या त्या जिल्ह्यामध्ये काय आहे आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला सामोरं जायचं त्याचा निर्णय आम्ही बैठकीत असं होत होतं की आपण आता बोलले असतील तर ते फायनल आहे ते बोलले असं तुम्ही मला सांगताय मी तेच म्हणतो ना तुम्हाला दादा म्हणाले असतील तर दादा सर्व आहे सर दिल्लीचा निकाल आलाय 27 वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री बसतोय आपचा डावी पराभव झालाय अरविंद केजरीवाल मनोज सिसोदिया यांचा पराभव झालाय फक्त मुख्यमंत्री म्हणून अतिशय ज्या मतांनी निवडून आला भाजप परत सत्तेत नसते आपचं कुठं चुकलं आणि दारू घोटाळा होऊ लागला एक असं आहे की लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा मान्य करावा लागत असतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देशभरामध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं पण तरी सुद्धा देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा एनडीएला बहुमत देत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व यश मिळालं दिल्लीमध्ये गेले अनेक वर्ष काही टर्म अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप त्या ठिकाणी सत्तेवरती होता भारतीय जनता पक्षाचं देशभरातलं काम दिल्लीमध्ये सुद्धा एकेकाळी सुषमा स्वराज किंवा त्यांच्या काही सहकाऱ्यांनी नेतृत्व दिल्लीमध्ये सुद्धा केलं होतं पुन्हा दिल्ली देशाच्या राजधानीच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला तिथे सेवा करण्याची संधी दिली भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शाह जे पी नड्डा आणि दिल्लीचे जे प्रमुख असतील यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आहे आणि पराभूत होणाऱ्या पक्षाने थोडंसं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करावं अलीकडे एक फॅशन झाले पराभूत झाल्यावर ईव्हीएमला दोष देण्याची निवडून येताना कोण ईव्हीएमला दोष देत आलं नाही लोकसभेमध्ये आम्हाला अपयशाला सामोरं जावं लागलं तर आम्ही कधी ईव्हीएमवरती दोष ठेवला नाही ज्यांना अभूतपूर्व यश मिळालं ते तर 10-12 जण गुडघ्याला पाशीन बांधून होते मुख्यमंत्री पदाचं अगदी मतदान झालं त्या दिवशी कोण ड्रायव्हिंग करत होतं कोण म्हणत होतं की सुरक्षित ड्रायव्हिंग करणार आहेत पण निकाल आल्यानंतर मग ईव्हीएमला दोष तर तसं न देता पराजयाचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून लोकशाहीचा पराभव स्वीकारावा जनतेचा कौल स्वीकारावा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं करुणा मुली ज्या आहेत त्या ऑन कॅमेरा महिला आयोग आणि साखरकर मॅडमवर भरपूर आरोप करताय तर त्याच्यावर तुम्ही तुमचे काय सुचतात मॅडमला की काय खुलासा करावा महिला आयोग गुणवत्तेवरती काम करेल यापेक्षा आता त्या विषयावरती बोलू नये विषय महाराष्ट्राच्या समोर खूप आहेत त्या विषयाचं गांभीर्य बिलकुल कमी नाही ज्या स्तरावरती त्या विषयाचं गांभीर्य घेऊन त्याची नोंद घेऊन जी कारवाई करायची आहे त्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी 100% केलं जाईल पक्षामध्ये बरेचसे प्रवेश होणार आहेत काही जुने मित्र पण पक्षामध्ये येणार भाजपच्या संपर्कात असेल मला माहित नाही कोण कोणाच्या संपर्कात आहे आमच्या संपर्कात कोण आहे ते मला माहिती जुने मित्र आहेत संपर्कात मी अनेक जण आहेत वेगवेगळ्या पक्षांतील आहेत ते संपर्कात आहेत मला माहिती आहे काही दादाचे आहेत काही माझे आहेत काही प्रफुल्लबांचे आहेत त्याला जोडून पडळकर असं म्हणाले की जयंत पाटील टप्प्यात आला कार्यक्रम करतो म्हणतात पण आम्ही कार्यक्रम करतो केला ते काय एकमेकाला म्हणतात त्यांचं त्यांना माहिती कारण तो शब्द सांगितला आहे पॅरेड कार्यक्रमात तो मला या पातळीवरती देण्या उचित वाटत नाही दिल्ली इलेक्शन नेते महाराष्ट्रातले उपस्थित होते त्यात त्यांनी सांगितले की 2019 आणि 2024 या दोन निवडणुकीचा विचार केला तर 32 लाख मतदार वाढले आकडा माझा चुकलेला असेल पण
लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये 36 लाख तेवढे मतदान कसे वाटते? बोगस मतदानाचा आरोप केला त्यांनी, काय स्पष्टीकरण? महाराष्ट्रातल्या दारुण पराजयाच्या धक्क्यातून आज राष्ट्रीय नेते असतील किंवा राज्यांतील महाविकास आघाडीचे नेते असतील अजून सावरले नाही. लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी 75 लाख मतं वाढली असं म्हटलं होतं. आज आता ही संख्या 39 लाखावरती आली. एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नवमतदारांना नवनोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या पैकीचं प्रचार प्रसार करत असतं आणि त्याच्यातून नवमतदार त्या ठिकाणी नोंदले जात असतात. एक आपण बघा, आपण सगळे सुज्ञ आहात ते असतील अजून सावरले नाही. लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी 75 लाख मतं वाढली असं म्हटलं होतं. आज आता ही संख्या 39 लाखावरती आली. एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नवमतदारांना नवनोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या पैकीचं प्रचार प्रसार करत असतं आणि त्याच्यातून नवमतदार त्या ठिकाणी नोंदले जात असतात. एक आपण बघा, आपण सगळे सुज्ञ आहात. आपल्याला माहिती आहे की मतदाराची नोंदणी झाल्यावर एका विशिष्ट तारखेला मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते. त्याला हरकत घेण्यासाठी कालावधी ठेवला जातो. हरकत आल्याच्या नंतर सुनावणी होते आणि सुनावणी आणती त्याच्यानंतर ती अंतिम यादी नक्की केली जाते. मी 40 वर्ष राजकारणात आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या सहित या याद्या प्रसिद्ध केल्या जातात, हरकती मागवल्या जातात, सुनावणी घेतली जाते आणि निर्णय केले जातात. आता अपयश न पचवणारे जे नेते आहेत ते आता याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात, तरी पण निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्यांना द्यावी. मी लोकसभेमध्ये या विषयावरती मत मांडलेलं आहे. मी मगाशी सांगितलं ना, सीएम आणि मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तो निर्णय घेतील. रायगड असेल, नाशिक असेल, राज्यातला इतर जिल्ह्याच्या जो निर्णय असेल तो राज्यातल्या सत्तेच्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल, मान्य करावा लागेल. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या पक्षाच्या प्रमुखांनी यावरती मतप्रदर्शन करणे योग्य नाही. स्वच्छपणाची पक्षाची भूमिका की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जावा हा खरा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा आहे. माझं स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मत आहे. मी त्या दिवशी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या सभेत बोलत असताना निषेध केला आणि ही विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचून काढावी अशी पक्षाची त्या ठिकाणी भूमिका आहे. धन्यवाद.